ख्रिस्ताठाई उपस्थित माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जून महिन्यातील रमेदी मातेच्या नोविन्याचा आजचा शेवटचा वार म्हणून कृतज्ञतेचे 2 शब्द. या नोविन्याच्या दिवसात मिसा अर्पण करणारे सर्व धर्मगुरू व विविध संस्थांमधून मिसासाठी उपस्थित राहून पवित्र कम्युनियन वाटप करणाऱ्या सर्व सिस्टर्स या सर्वांचे आम्ही मनस्वी आभार मानतो. रमेदी माऊलीच्या नोविन्याच्या उपासनेत भक्तिभावपूर्वक सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद. उपासनेला संगीताची उत्तम साथ देणारे आमचे गायन मंडळ, वेदीसेवक, वेदीसेविका, सर्व ख्रिस्त शरीर प्रसेवक तसेच नोविना समित्याचे सर्व मार्गदर्शक, समिती प्रमुख, उपप्रमुख व गावातील सर्व स्वयंसेवकांनी प्रामाणिकपणे सेवा दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनस्वी ऋणी आहोत. आपले सॅक्रिस्टियन चर्चचे सर्व कामगार, कर्मचारी, पडद्यामागून कार्य करणाऱ्या सर्व उत्साही स्वयंसेवकांचे आभार. संपूर्ण महिनाभर उपासनेला साजेसा मंडप, उत्तम प्रकाश योजना उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीजी मंडप डेकोरेटरचे तसेच मुमताज साऊंड सिस्टमचे आभार. श्री राजन वर्तक यांनी विनामूल्य फायर एक्स्टिंग्विशर पुरवल्याबद्दल त्यांचे आभार. फुलांच्या सजावटीसाठी देणगी देणाऱ्या भाविकांचे आम्ही आभार मानतो. तसेच वेदीची सजावट करणाऱ्या सर्व सिस्टरांचे आम्ही ऋणी आहोत. कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटल यांनी प्रथमोपचारासाठी वैद्यकीय साहित्य पुरवल्याबद्दल हॉस्पिटलचे सर्व व्यवस्थापनाचे आम्ही ऋणी आहोत. बेसिन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँकने LED स्क्रीन्स आणि वॉचमॅनची सुविधा पुरवल्याबद्दल बँकेचे आभार. श्री स्टेबल कुटिनो यांनी संपूर्ण नोवेनाच्या काळात आपले जनरेटर वापरासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार. श्री लॉयड मेनेजेस माणिकपूर यांनी या नोवेनाच्या काळामध्ये पिण्याचे पाणी विनामूल्य पुरवल्याबद्दल त्यांचे आभार. स्वयंसेवकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था पाहणाऱ्या सोडॅलिटीचे सभासद व गाव परिवारातून आलेल्या सर्व सभासदांचे आभार. तसेच मनाचा मोठेपणा दाखवून अल्पोपहारासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री डेनिस व श्रीमती रीटा गोन्साल्विस यांचे खास आभार. सेंट एलिझाबेथ कॉन्व्हेंट स्कूलचे सिस्टर्स, आयझॅक न्यूटन स्कूलचे व्यवस्थापक, दत्त मंदिर ट्रस्ट, मिलाग्रेस डेव्हलपर्स तसेच आपल्या धर्मग्रामातील घोन्साल्वेस, फरेरा, ग्रेशियस, सिरवेल, डिसेल्वा, लोपिस, राऊत कुटुंबियाचे तसेच फिरंगेवाडी गाव परिवार यांनी पार्किंगसाठी आपली जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल या सर्वांचे आभार. रस्त्यावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू राहावी म्हणून पोलीस दलाकडून लाभलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. भाविकांच्या सोयीसाठी ST महामंडळ व महानगरपालिका परिवहन मंडळाने जादा बसेस तसेच होळीपासून अर्नाळा बोर्डिंग बसची व्यवस्था सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी अपार मेहनत घेऊन विविध कामामध्ये मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक ऋणी आहोत. तसेच उपमहापौर श्री मार्शल लोपेस आणि आपले माजी नगरसेवक श्री संतोष वळवईकर यांचे विशेष सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे आभार. रमेदी माऊलीच्या मध्यस्थीने परमेश्वराचा आशीर्वाद आपणावर, आपल्या कुटुंबावरती यावा. आपणा सर्वांना चांगलं शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि भावनिक स्वास्थ्य लाभावं हीच रमेद मातेकडे आपल्या सर्वांसाठी प्रार्थना आणि याचना. धन्यवाद. दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये
आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य झाला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझा कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त ह्याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो. ईश्वरी सहाय्य सदैव आमच्या बरोबर राहो. आमेन. गीत क्रमांक 26, प्रभू मंदिरी या होया. ही पवित्र मिसा देणाऱ्यांच्या व आपल्या सर्वांच्या हेतूसाठी अर्पण होत आहे. विशेष करून आपण पोप लिओ ह्यांच्या हेतूसाठी जागतिक शांतीसाठी प्रार्थना करूया. तसेच परमेश्वराने आपल्यावर कृपेचा वर्षाव करावा व या पावसाळ्याच्या हंगामामध्ये आपल्याला चांगला पाऊस द्यावा, आपल्या पिण्यापाण्याची व अन्नाची टंचाई दूर करावी म्हणून विशेष प्रार्थना करूया.
तसेच या जून महिन्यातील नवेनाचं आयोजन नियोजन करण्यासाठी असंख्य हजारो स्वयंसेवकांची निस्वार्थी सेवा आपण अनुभवली आहे. त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जून महिन्यामध्ये मोठ्या श्रद्धेने आपण आपल्या विनंत्या, इच्छा, आकांक्षा, मनोकामना घेऊन रमेद मातेच्या चरणाशी येत असतो. कारण ख्रिस्त सभेने पवित्र मरिया ही आपल्या कुटुंबाची जणू काही आश्रयदाती किंवा मध्यस्थिनी म्हणून आपल्याला दिलेली आहे. परमेश्वराचे आभार मानून तिच्या मध्यस्थीने आपल्या कुटुंबाला शारीरिक व आत्मिक आरोग्य लाभावे व आपल्या कुटुंबामध्ये देवाचं राज्य प्रस्थापित व्हावं म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणते कुमारी पवित्र मरियम, सर्व देवदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेओ.
आपण प्रार्थना करूया. ही सर्वसमर्थ परमेश्वरम, रमीत मातेचा गौरव करण्यासाठी मोठ्या आनंदाने आम्ही जमलो आहोत. ती आमच्या कुटुंबाची मध्यस्थी माता आहे. तिच्या साह्याने ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी तुझ्या लोकांना हाक दे. अंधारापासून आम्हाला मुक्त कर व तुझ्या सत्याच्या दिव्य तेजामध्ये सदैव आम्हाला ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. राजेच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. एके दिवशी असे झाले की अलिशा शुनेम येथे गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्यास आग्रह करून जेवावयास लावले. पुढे तो त्या वाटेने जाई, तेथे जेवावयास उतरत असे. ती आपल्या नवऱ्यास म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो. हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे असे मला दिसते. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची आणि एक समई अशी तिच्यात ठेवू. म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. एके दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला आणि तेथे निजला. त्याने गेहजीला विचारले, हिच्यासाठी काय करावे? गेहजी म्हणाला, तिला काही मुलबाळ नाही. तिचा नवरा वृद्ध आहे. त्याने म्हटले, तिला बोलाव. त्याने बोलावल्यावर ती येऊन दारातच उभी राहिली. तो तिला म्हणाला, वसंत ऋतू पुनरुपी येईल तेव्हा तू पुत्रास उराशी धरशील. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. हे प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. हे प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्यांना तुझी सत्यता कळवीन. कारण मी म्हणालो, तुझ्या दयेची उभारणी सदोदित होत राहील. स्वर्गात तुझी सत्यता तूच स्थापिली आहेस. प्रतिसाद. हे प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. ज्या लोकास उत्साह शब्दाचा परिचय आहे ते धन्य. हे परमेश्वरा, ते तुझ्या मुख प्रकाशात चालतात. ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्हास करतात. तुझ्या न्यायपरायणतेने त्यांची उन्नती होते. प्रतिसाद. हे प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. कारण त्यांच्या बलाचे वैभव तू आहेस. तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील. आमची ढाल परमेश्वराच्या मालकीची आहे. आमचा राजाही इस्रायलाचा पवित्र प्रभूचा आहे. प्रतिसाद. हे प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. संत पौलाने रोमकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. आपण जितक्याने
ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, तितक्याने त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यांतून उठला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावी. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू, असा आपला विश्वास आहे. आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही, कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाचाच मरण पावला. तो जगतो, तो देवासाठीच जगतो. तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःस पापाला मेलेले खरे, पण देवासाठी जिवंत झालेले असे माना. प्रभूचा शब्द. जयघोष. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. संत मत्तेयाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या 12 शिष्यास पुढील प्रमाणे बोध केला. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो, तो मला योग्य नाही. आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही, तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमावला तो त्याला राखील. जो तुम्हा स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. संदेष्टाला संदेष्ट म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ मिळेल, आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. आणि या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो, तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही, असे मी तुम्हास खचित सांगतो. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
आज या नवीनाच्या शेवटच्या दिवशी आपण एका अतिशय मधुर, सुंदर, पावन आणि तितक्याच सामर्थ्यशाली सत्याकडे लक्ष केंद्रित करीत आहोत. पवित्र मरिया, कौटुंबिक मध्यस्थीची माता, यावर आपण आज चिंतन करीत आहोत. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रभूचा आत्मा आज आपल्या कुटुंबाकडे पाहत आहे. आज अनेक घरामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे वैभव किंवा सुंदरता पाहायला मिळते, पण जेव्हा आपण आत शिरतो तेव्हा शांती हरवली आहे, संवाद तुटला आहे, प्रेम थंड झालं आहे, प्रार्थना कमी झाली आहे आणि एकमेकावरील विश्वास डळमळीत झाला आहे, असं वास्तव्य आपल्याला जाणवत आहे. जिथे घरात शांती ढसळलेली आहे, जिथे पती पत्नीमध्ये अंतर वाढले आहे, जिथे पालक आणि मुले यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे, जिथे अश्रू, वेदना, गैरसमज आणि मनाचे मौन हे घरामध्ये ओझे झाले आहे, अशा अवस्थेमध्ये परमेश्वर आपल्याला आज आठवण करून देत आहे, माझं लक्ष तुमच्या घरावर आहे. मी तुमच्या घरांना विसरलो नाही. मी तुमचे अश्रू पाहिलेले आहेत. मी तुमच्या संघर्षांना मी तुमचा संघर्ष ऐकला आहे. मी, माझी माता पवित्र मरिया, रमेद माऊली तुमच्या कुटुंबासाठी एक मध्यस्थी, एक आश्रयदाती म्हणून तुम्हाला देत आहे. जिथे मरिया उभी राहते तिथे आनंदाचे, उल्हासाचे, चमत्काराचे अनुभव आज जग पाहत आहेत. हे केवळ आज नाही तर शुभवर्तमान आपल्याला शिकवते की काना येथे पवित्र मरिया उपस्थित होती. तिने त्या कुटुंबाचं दुःख ऐकलं, आपल्या हृदयामध्ये ते समजून घेतलं आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे धावत गेली. पवित्र मरिया संकट पाहते तेव्हा ती लाजत नाही. पवित्र मरिया गरज ऐकते तेव्हा तिला शांत बसवत नाही. पवित्र मरिया जेव्हा आपलं दुःख, आपला आजार पाहते तेव्हा ती प्रभूकडे जाते आणि प्रभूला विनंती करते. ती प्रभूला म्हणते, त्यांच्याकडे द्राक्षरस नाही. प्रिय बंधू भगिनीनो, द्राक्षरस हे केवळ पेय नाही, तर बायबल पंडित आपल्याला शिकवतात की द्राक्षरस म्हणजे आपल्या आनंदाचा, आपल्या शांतीचा, आपल्या सौख्याचा, आपल्या ऐक्याचा, आपल्या अध्यात्माचं प्रतीक आहे. आणि म्हणून आपल्या कुटुंबामध्ये जेव्हा द्राक्षरस संपतो, म्हणजेच आपल्या कुटुंबामध्ये जेव्हा दुःख, वेदना, तूट, भांडणं वाढू लागतात, तेव्हा पवित्र मरिया आज स्वर्गामधून जणू काही परमेश्वराकडे धाव घेते, प्रभू येशू ख्रिस्ताकडे धाव घेते आणि त्यांना म्हणते, त्यांचा द्राक्षरस संपला आहे. संवादाचा द्राक्षरस, विश्वासाचा द्राक्षरस, क्षमेचा द्राक्षरस, प्रार्थनेचा द्राक्षरस, त्यांच्या शांतीचा द्राक्षरस संपला आहे. आणि म्हणून पवित्र मरिया आज देखील आपल्यासाठी स्वर्गामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे धाव घेते आणि त्यांना, प्रभूला म्हणते की त्यांच्यासाठी तुला काहीतरी केलं पाहिजे. प्रिय बंधू भगिनीनो, पवित्र मरिया कुटुंब मोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी मध्यस्थी करते. ती अहंकार मोडण्यासाठी आणि कटुता गिळून टाकण्यासाठी, तुटलेली नाती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी
ती आईच्या अश्रूने, ममतेने आणि विश्वासाने आपल्यावर कृपादृष्टी टाकत आहे. आणि म्हणूनच आपलं जे धर्मशिक्षण आहे, ज्याला आपण कॅटेकिझम ऑफ द कॅथलिक चर्च म्हणतो, त्या कॅटेकिझममध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की पवित्र मरिया ही आपल्यासाठी एक कृपेचं साधन आहे. ती आपल्यासाठी परमेश्वराकडे मध्यस्थी करते आणि ती तिच्या मध्यस्थीने आपल्याला प्रभूला कृपा करण्याची विनंती करते. आपण जेव्हा तिच्याकडे येतो तेव्हा ती परमेश्वराची जागा घेत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताची जागा घेत नाही, तर ती आपल्याला प्रभूकडे नेते. आणि म्हणून तिने काना येथे लग्नप्रसंगी त्या सेवकांना जो संदेश दिला, तोच संदेश पवित्र मरिया रमेद माता जेव्हा आपण तिच्या पुतळ्यासमोर उभे राहतो तेव्हा ती आपल्याला देत असते. ती आपल्याला सांगते, तो जे काही सांगेल ते तुम्ही करा. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, त्या काना येथील सेवकांनी प्रभूने जे त्यांना सांगितलं ते केलं आणि म्हणून पाण्याचा द्राक्षरस झाला. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या घरामध्ये आज कोण उभा आहे ते आपण विचार केला पाहिजे. आज आपल्या घरामध्ये राग, संशय, भीती ही उभी आहे की आज आपल्या घरामध्ये पवित्र मरिया आपल्या कुटुंबाची आश्रयदाती, आपल्या कुटुंबाची मध्यस्थी माता ही आपण अनुभवत आहोत. आणि म्हणून आपल्या घरामध्ये तिची मध्यस्थी आपल्याला अनुभवायची असेल, आपल्या घरामध्ये तिचा सन्मान आपल्याला करायचा असेल, तर आपण प्रार्थना वाढवली पाहिजे. आपल्या चिंता वाढल्या आहेत कारण प्रार्थना कमी झाली आहे. आपण जखमा वाढवल्या आहेत कारण क्षमा कमी झाली आहे. आपल्या घरामध्ये व्यवस्था ढसळलेली आहे कारण देवाचे नाव आपण विसरले आहेत. अशा पार्श्वभूमीवर पवित्र मरिया आपल्याला आठवण करून देत आहे की आपण येशूला आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी आमंत्रित केलं पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरिया आज आपली कुटुंबाची मध्यस्थिनी माता म्हणून तिचा सन्मान करीत असताना 3 गोष्टी तिचे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिली गोष्ट म्हणजे ती आपल्याला पाहते. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तिची नजर आपल्याकडे आहे. ती आपल्या दुःखामध्ये आपले दुःख ओळखून आहे, जाणून आहे. ती आपल्या मातेप्रमाणे आहे आणि म्हणून तिच्या हृदयामध्ये आपल्यासाठी जागा आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या दुर्बळ अवस्थेमध्ये, आपल्या मुलांच्या गोंधळलेल्या मनामध्ये पवित्र मरिया आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे. ती आपल्यासाठी परमेश्वराकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे शब्द टाकत आहे. मात्र आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळलं पाहिजे हे ती आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट पवित्र मरियाकडे आपण येताना लक्षात ठेवायची आहे की आपण प्रभूकडे जातो का. पवित्र मरिया स्वतः आपल्याला सांगते की माझ्यापर्यंत सीमित राहू नका, तर माझ्याकडे या आणि नंतर प्रभूकडे वळा, प्रभूकडे जा, तो जे सांगेल ते करा. आणि जेव्हा आपण प्रभूने सांगितलेल्या गोष्टी करतो तेव्हा निश्चितच आपल्या जीवनामध्ये परिवर्तनाचा अनुभव आपल्या आल्याशिवाय राहणार नाही. आणि तिसरी गोष्ट पवित्र मरिया आपल्याला शिकवत आहे आणि ती म्हणजे आपण विश्वास ठेवावा. पवित्र मरियेने देवाने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला, एक आज्ञा म्हणून नाही तर एक भविष्यवाणी म्हणून. परमेश्वराने जे योजले आहे, परमेश्वराने जे सांगितले आहे, परमेश्वराने जे प्रकट केले आहे ते परमेश्वर पूर्ण करील ही तिची श्रद्धा होती. आणि त्याच श्रद्धेनुसार ती आपलं जीवन जगलेली आहे. आणि म्हणून ती आपल्यासाठी
एक कौटुंबिक मध्यस्थीची माता आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या देव शब्दामध्ये आपल्याला ह्याच मातेविषयी किंवा मध्यस्थीविषयी बोध केलेला आहे की आपल्याला प्रत्येकाला परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थी होण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आणि म्हणून मध्यस्थी होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याविषयी शुभवर्तमानामध्ये प्रभू आपल्याला शिकवण देत आहे. प्रभू सांगत आहे की पहिली गोष्ट मध्यस्थी होण्यासाठी फार गरजेची आहे ती म्हणजे आपण परमेश्वरावर पूर्णपणे भरवसा ठेवला पाहिजे. आपण परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान दिलं पाहिजे. परमेश्वर ह्याच्या पुढे कोणी नाही ही वस्तुस्थिती प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शिष्यांना सांगत आहे. पवित्र मरियेच्या जीवनाकडे लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला तेच दिसून येतं. तिने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला प्रथम स्थान दिलं आणि म्हणूनच ती आपल्यासाठी एक सुंदर अशी मध्यस्थी माता आहे. दुसरी गोष्ट पवित्र मरिया आपल्याला शिकवत आहे की मध्यस्थी होण्यासाठी आपलं जीवन हे पवित्र आणि शुद्ध असलं पाहिजे. पापापासून आपण दूर असले पाहिजेत. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये बोध करताना तुम्हाला आणि मला आपल्या प्रत्येकांना सांगत आहे की आपण बाप्तिस्मा स्वीकारलेला आहे. बाप्तिस्मा स्वीकारणे म्हणजे ख्रिस्त परिधान करणे. आणि जिथे ख्रिस्त आहे तिथे पाप नांदू शकत नाही. जिथे ख्रिस्त आहे तिथे अन्याय राहू शकत नाही. जिथे ख्रिस्त आहे तिथे असत्यता नाही. जिथे ख्रिस्त आहे तिथे नीतीचं राज्य आहे. आणि म्हणून जेव्हा आपण बाप्तिस्मा स्वीकारतो म्हणजेच आपण ख्रिस्त परिधान करतो तेव्हा निश्चितच आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं अवलोकन करतो. त्यांनी शिकवलेला मार्ग जो आहे तो आपण अवलंबिण्याचा प्रयत्न करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मध्यस्थीविषयी तिसरी शिकवण जी आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की जर तुम्ही एखाद्या चांगल्या माणसाला एक पाण्याचा ग्लास जरी दिला म्हणजेच त्याचं तुम्ही आदरातिथ्य केलं तर निश्चित परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आजच्या पहिल्या वाचनामध्ये अलिशा संदेशाला तशा प्रकारचा अनुभव येतो. ती बाई अलिशा संदेशाची आदर स्वागत करते. त्याचं संपूर्ण जणू काही आदर स्वागत करत असताना त्याला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देते. तिने अलिशा संदेशासाठी जे केलं त्यानुसार परमेश्वराने तिला आशीर्वादित केलं. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण देखील अशाच प्रकारे परमेश्वरासाठी जेव्हा काही करतो, विशेष करून गोरगरीब गरजवंतांसाठी आपण मदतीचा हात देतो तेव्हा निश्चितच परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करीत असतो. आणि आजच्या स्तोत्रामध्ये स्तोत्र 88 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण परमेश्वराचा गौरव करू. आज आपण पवित्र मरियेच्या रमेद मातेच्या चरणाशी जमलेलो असताना अनेक लोकांच्या ओठावर हे स्तोत्र आहे. परमेश्वराचे आभार मानण्यासाठी पवित्र मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वराने आपल्यासाठी केलेल्या अनेक उपकाराबद्दल देवाचा गौरव करण्यासाठी आपण सर्वजण जमत असतो. आपले हे आशीर्वाद असे चालू राहावेत म्हणून आपण पवित्र मरिया जी आपली कुटुंबाची मध्यस्थी माता आहे तिच्या मध्यस्थीने आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करूया. तिच्या मध्यस्थीने आपल्या सर्वांच्या कुटुंबावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा. आपल्या कुटुंबातील जे दुःख आहे, आपल्या कुटुंबातील ज्या वेदना आहेत, आपल्या कुटुंबातील ज्या गरजा आहेत त्या परमेश्वराने पूर्ण कराव्यात म्हणून आपण तिच्याकडे विनंती करूया, याचना करूया. आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये जे इतर लोक आपल्याकडे येत असतात, आपल्याकडे मध्यस्थीची याचना करतात, आपल्याकडे विनंती करतात, त्यांच्यासाठी देखील आपण चांगले मध्यस्थ व्हावेत आणि परमेश्वराचा आपण गौरव करावा म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.
आज आपण परमेश्वराला आपल्या कुटुंबामध्ये प्रथम स्थान देण्याचा प्रयत्न करूया. पाप अन्याय यापासून दूर राहण्याचा निश्चय करूया आणि आपल्याकडे येणाऱ्या सर्वांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे येऊया. आपण येशूकडे येऊया. येशू आपल्याला सांगतो, मोठमोठी चमत्कार करावीत, मोठमोठे कृत्य करावे असे मी तुम्हाला सांगत नाही. छोट्या छोट्या कृतीद्वारे देखील तुम्ही माझा सन्मान करू शकता. ख्रिस्ताला आपल्या घरामध्ये आणणे, ख्रिस्ताचा आपल्या कुटुंबामध्ये सन्मान करणे, पवित्र मरियेला आपल्या कुटुंबामध्ये आणणे म्हणजेच आपले कुटुंब, आपले घर पवित्र करणे. आपल्या घरामध्ये पावित्र्य वाढावे, आपल्या कुटुंबामध्ये शांती नांदावी आणि ख्रिस्त आपल्या कुटुंबामध्ये मोठा व्हावा. म्हणून कुटुंबाची आश्रयदाती मध्यस्थी माता पवित्र मरियेकडे विनंती करूया. आपला विश्वास प्रकट करण्यासाठी उभे राहूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तू पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचपासून सर्व काही उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवासाठी व आमच्या कारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला क्रूसी दिले, कोणती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आली आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे आणि जीवितांचा मेल्यांचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो, पिता आणि पुत्र यांच्या समवेत त्याला बसतात आणि गौरवितात. तो संदेशामार्फत बोलला आहे आणि एकच पवित्र कॅथलिक व प्रेषितीय ख्रिस्तबेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो. मेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. बंधू भगिनीनो, आपल्या तारणाचे रहस्य साजरे करण्यासाठी ख्रिस्ताठायी आपण एकत्र आलेलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे याचना करूया. आपलं उत्तर, प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप लिओ, बिशप थॉमस, सर्व बिशप्स, सर्व धर्मगुरू व व्रतस्थ यांना पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन लाभावे. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाने ख्रिस्त सभेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी म्हणून रबेदी मातेच्या मध्यस्थीने आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. राष्ट्रात सलोख्याचे, सामंजस्यपणाचे व परस्पर स्नेहाचे संबंध निर्माण व्हावेत. सर्वत्र शांतीचे वातावरण प्रस्थापित करण्यास जागतिक राजकीय नेत्यांना दैवी कृपेचा स्पर्श व्हावा म्हणून रबेदी मातेच्या मध्यस्थीने आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. या प्रभुवचनावर श्रद्धा ठेवून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण प्रभूवरील विश्वासात व ख्रिस्ती श्रद्धेत अधिकाधिक दृढ व्हावेत म्हणून रबेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. जो आपला क्रूस उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. ईश्वरी पाचरणाला आपण सर्वांनी स्वेच्छेने होकार देण्यास तत्पर असावे म्हणून रबेदी मातेच्या मध्यस्थीने आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक.
पवित्र मरिया कौटुंबिक मध्यस्थीची माता आहे. आपण सर्वांनी तिचा योग्य तो सन्मान करीत असताना आपली कौटुंबिक नाती जोपासण्यासाठी तसेच कुटुंबातील शारीरिक व मानसिक व्याधीग्रस्तांची सेवा करण्यास आपणाला पवित्र आत्म्याचे सामर्थ्य लाभावे म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण पुढील हेतूसाठी प्रार्थना करूया. शेतकरी आणि कोळी बांधवांचे श्रम आशीर्वादित व्हावेत. आजारी प्रभुस्पर्शित व्हावेत. बेकारांना योग्य रोजगार मिळावा. नोकरी कामधंद्यावर प्रभूचा आशीर्वाद यावा. विधवा, अनाथ, उपेक्षित, बंदिस्त असलेल्यावर प्रभूचा आशीर्वाद यावा. लहान बालके, युवक, ज्येष्ठ वयोवृद्ध बांधवांना संरक्षण लाभावे. जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी तसेच बाळाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी रमेदी मातेच्या चरणाशी आलेल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने आपण प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्ती परदेशात आहेत, घरापासून दूर आहेत, त्यांची आपण आठवण करूया, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. ज्या ज्या लोकांनी आपल्याला प्रार्थना करण्यासाठी सांगितले आहे त्यांचे हेतू आठवूया. चांगल्या पावसासाठी प्रार्थना करूया. जगातील युद्ध संपावेत व सर्वत्र शांतता नांदावी म्हणून प्रार्थना करूया. ही सर्व समर्थ नित्यजीवी परमेश्वरा, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही आमच्या सर्व प्रार्थना तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत. रमेद मातेच्या मध्यस्थीने त्या ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. रमेदी माता नवीन गीत संच गीत क्रमांक 51 अर्पण घेऊनी आलो आम्ही प्रभू.
बंधू भगिनींनो, माझ्या आणि तुमच्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. ही प्रभू परमेश्वरा, रमेश मातेच्या मध्यस्थीने या दिव्य रहस्याद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. तुझी प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी या पवित्र दानांकडून आम्हाला सहाय्य प्राप्त हो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभू कडे लाव. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ही प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरम, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. तुझ्या तारण कार्य योजनेमध्ये आम्हाला तुझ्या अपार सामर्थ्य दिसते. तू तुझ्या ईश्वरी सामर्थ्याने आमच्या साह्याला धावून आलास, परंतु आमच्यासारख्या एकाकडनं आमचे तारण करावे अशी तुझी इच्छा होती. मनुष्याने तुझा स्नेहसंबंध धिक्कारला, परंतु मनुष्यानेच आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तो पुन्हा जोडला. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा तुझ्या आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावी म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. आम्ही
हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास व तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहे, त्यांचाही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगाने युगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याचे ऐक्य तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या पदांची क्षमा कर. आणि आम्हाला महाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडवू. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेचे आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. ही प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेली धन्य.
बाप्तिस्मा साक्रामेंट स्वीकारलेल्या ख्रिस्ती श्रद्धावंतांनीच पवित्र कम्युनियन स्वीकारण्यासाठी रांगेत पुढे यावे. इतर धर्मीय भाविकांचे आम्ही स्वागत करीत आहोत. कृपया त्यांनी जागेवरच बसून प्रार्थनेत सहभागी व्हावे ही नम्र विनंती. ख्रिस्ती श्रद्धावंतांनी पवित्र कम्युनियन स्वीकारताना आमेन हा प्रतिसाद जोराने म्हणावा. पवित्र कम्युनियन स्वीकारताना बोटाच्या चिमटीत स्वीकारू नये, म्हणजे पवित्र कम्युनियनचे कण खाली पडणार नाहीत. कम्युनियन हातात स्वीकारल्यानंतर त्याच क्षणी ग्रहण करावे. We welcome the people of other faith in our midst. Only those who are baptized and have received the sacrament of Holy Eucharist are permitted to receive the Holy Communion. Others kindly remain seated. Thank you. वसुंधरिका गीत क्रमांक 116 तानेले आम्ही प्रभू.
वसुंधरिका गीत क्रमांक 124 वसना तू मनमंदिरी माझ्या. वसना
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ख्रिस्त बलिदान आणि ख्रिस्त शरीर साक्रामेंट ह्यामुळे तुझ्या ईश्वरी जीवनात आम्हाला सहभागी कर. रमेद मातेच्या मध्यस्थीने तुझ्या प्रेमाचे दर्शन जगाला घडविण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रिय भाविकांनो, आजच्या या सायंकाळी या जून महिन्याचा रमेद मातेच्या नोवेनाचा आपण सांगता आज करीत आहोत. हा सांगता सोहळा हा पार पाडण्यासाठी आपल्या धर्मप्रांताचे मेंढपाळ बिशप थॉमस डिसूजा यांनी आपणासाठी हा पवित्र मिसा बली अर्पण केला. पवित्र मरिया कौटुंबिक मध्यस्थीची माता अतिशय चिंतनात्मक हृदयस्पर्शी चिंतन त्यांनी आपल्या प्रवचनाद्वारे आपणासमोर ठेवलेलं आहे. बिशप थॉमस खूप बिझी असतात. एकाच वेळेला खूप ठिकाणी ते असतात. भाविकांच्या सुखात दुःखात नेहमी ते उपस्थित असतात आणि नेहमी कार्यासाठी सेवेसाठी तत्पर असतात. त्यांनी आजचा हा पवित्र मिसा बली आपणासाठी अर्पण केला. त्याबद्दल धर्म ग्रामाच्या आणि आपण संपूर्ण धर्मप्रांत प्रतिनिधी या ठिकाणी जमलेलो आहोत. आपले ही श्राईन धर्मप्रांताचं आहे आणि म्हणून धर्मप्रांताच्या वतीनं मी बिशप थॉमस डिसूजा यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या या सुवार्तिक पालकीय कार्यासाठी या रमेद मातेची मध्यस्थी त्यांना सदोदित लाभावी हीच प्रभूचरणी प्रार्थना आणि याचना. त्यांच्यासोबत फादर बर्नर्ड फर्नांडिस त्यांचे सेक्रेटरी ते पण खूप बिझी असतात. एकाच वेळेला बरीच कामाची जबाबदारी त्यांच्यावरती सुद्धा आहे. बिशपांचा सेक्रेटरी म्हणून संपूर्ण कार्य करत असताना युवदर्शनला सहसंचालक म्हणून ते आहेत आणि आपलं शांतिदूत हे इंग्रजी मुखपृष्ठ आहे. त्यासाठी देखील त्यांचं भरीव असं योगदान असतं. ते देखील आजच्या पवित्र मिसा बलिदानामध्ये सेलिब्रेट केलेलं आहे. त्यांचे देखील मनपूर्वक आभार. फादर रॉनी डिमेलो IMS गोमसाडी या ठिकाणी असतात. फादर थँक्यू व्हेरी मच आणि तुमच्या सुवार्तिक आणि पालकीय कार्यावरती परमेश्वराचा विशेष कृपा आशीर्वाद असावा हीच प्रभूचरणी प्रार्थना. प्रिय भाविकांनो, गेल्या 4 रविवारी आपण आपल्या चर्चच्या जीर्णोद्धाराविषयी प्रबोधन करत आहोत. बिशपांनी या नोवेनाच्या काळामध्ये ही अनुमती दिली त्याबद्दल मी अगदी सुरुवातीलाच त्यांचे आभार मानतो. आपल्या यावर लेडी ऑफ रेमेडी चर्चला 2027मध्ये 450 वर्ष पूर्ण होत आहे आणि आपल्या वसई धर्मप्रांताचं हे भाग्य आहे. या वास्तूची एकंदरीत वास्तवता पाहिल्यानंतर हे जीर्णोद्धाराचं काम हाती घेणं हे गरजेचं होतं आणि म्हणून या कामासाठी अगदी तळागळात गाव परिवारामध्ये जाऊन गावागावामध्ये सभा घेऊन लोकांची मानसिकता आपण तयार केलेली आहे. चर्चमधून निवेदन केल्यानंतर रमेदी धर्मग्रामातील भाविकांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि आतापर्यंत वसई बाहेरील अनेक व्यक्तींचं योगदान या सदर कामासाठी लाभत आहे. जमेची बाजू आहे. प्रकल्पाची एकंदरीत वास्तू व्याप्ती लक्षात घेता निधीची तरतूद आगाऊ करणं महत्त्वाचं आहे. आपण आपल्या परीनं दानधर्म करीत आहात त्याबद्दल आभार मानत असताना अजूनही आपणापैकी कोणाला चेकद्वारे, रोखद्वारे, बँक ट्रान्सफरद्वारे, UPIद्वारे आपल्याला देणगी द्यायची असेल तर आपण ती देऊ शकता. चर्चच्या आवारामध्ये वियाने आश्रमजवळ, डोंगर माऊलीजवळ अशा 2 ठिकाणी देणग्या स्वीकारल्या जातील. नोवेना आज आपण सांगता करीत आहोत आणि प्रत्येक शनिवारी सकाळी 5:45
7 वाजता आणि संध्याकाळी 5:30 वाजता हे नोवेना असतात. आपल्याला जेव्हा जेव्हा शक्य होईल, ऑफिस कार्यालय देखील उघडं असतं, तिथं आपण संपर्क साधू शकतात. रमेश मातेच्या चरणाशी आलेल्या सर्व श्रद्धावंतांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, आपणा सर्वांना चांगलं आरोग्य लाभावं, हेच आपणा सर्वांसाठी आमची प्रार्थना आणि याचना. प्रिय भाविकांनो, फादर एरिक आपल्या तीर्थस्थानाचे रेक्टर, त्यांनी मिसाच्या सुरुवातीला सर्वांचे आभार मानले आणि गेले महिनाभर ते आणि त्यांची टीम म्हणजेच फादर एनविक आणि नव्याने दीक्षित झालेले फादर सॅनल तुस्कानो ह्यांनी देखील या संपूर्ण नव्यानाचं आयोजन नियोजनासाठी फार मेहनत घेतली आहे आणि विशेष करून यावर्षी बाहेर आपण हा नव्यानाचं आयोजन केलं. नो एक्सपिरियन्स असतानासुद्धा अतिशय प्रभावीपणे आणि उत्कृष्टरित्या त्यांच्या संपूर्ण हजाराहून जास्त स्वयंसेवकांना एकत्रित करून त्यांनी हे नव्यानाचं आयोजन नियोजन यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे आणि म्हणून जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचे अभिनंदन करूया आणि आभार मानूया. प्रिय भाविकांनो, फादर एरिक यांनी सांगितलं की आपल्या तीर्थस्थानाचं जीर्णोद्धाराचं रेस्टोरेशनचं कार्य जोरात सुरू आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचा त्यामध्ये सहभाग हा फार महत्त्वाचा आहे. फुल ना फुलाची पाकळी आपण असं म्हणतो, त्यापेक्षा फुलंच आपण दिलं पाहिजे. आपण देखील सर्व भाविकांनी खारीचा वाटा उचलला पाहिजे आणि म्हणून धर्मप्रांताच्या वतीने मी आपणा सर्वांना विनंती करतो, आग्रहाची विनंती करतो की प्रत्येकाने या तीर्थस्थानाच्या जीर्णोद्धाराच्या कार्यासाठी आपला खारीचा वाटा उचलावा आणि सढळ हस्ते हातभार लावावा. आज प्रभू आपल्याला सांगत आहे, छोट्या छोट्या गोष्टी देखील तुम्ही दिल्या तरी निश्चितच परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतो आणि म्हणून रमेश मातेसाठी आपण उदार हस्ते दानधर्म करावा आणि आपलं योगदान जे आहे ते रमेश माता तीर्थस्थानाच्या कार्यालयामध्ये किंवा बँक ट्रान्सफरद्वारे करावं. म्हणून मी आपणास धर्मप्रांताच्या वतीने विनंती करतो, आपण सहकार्य कराल यातील मात्र शंका नाही. मिसा व देणग्या व्यानी आश्रमजवळ व डोंगर माऊलीजवळ स्वीकारल्या जातील. मंडप असल्यामुळे आपल्या दोन्ही ग्रोटोजवळ दफनभूमी तसे मिलाग्री क्रॉसजवळ कोणी मेणबत्त्या पेटवू नयेत. चर्चच्या आवारात व गेट बाहेर कोणत्याही प्रकारची पत्रके वाटू नयेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून कृपया मेणबत्त्या व हार घेताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. चर्चच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्यामुळे उपासना चर्चच्या बाहेरील परिसरात साजऱ्या केल्या जात आहेत. उपासनेला अडथळा येऊ नये म्हणून यावर्षी श्राईनजवळ रमेदी माऊलीच्या दर्शनासाठी कृपया रांगा लावू नये. भाविकांच्या सोयीसाठी रमेदी माऊलीची इमाज मानवंदनासाठी मुख्य चर्चमध्ये ठेवण्यात आलेली आहे. आपली अर्पणे चर्चमध्ये व्हावीत. होळीकडील प्रवेशद्वारापासून मुख्य चर्चपर्यंत रांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याबाबतीत स्वयंसेवकांना सहकार्य करावे ही विनंती. गेल्या वर्षात ज्यांची लग्न झालेली आहेत अशा नवविवाहित दाम्पत्यासाठी कुटुंब सेवा समितीतर्फे स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. उद्या सर्व नवविवाहित दाम्पत्यांनी सकाळी 9च्या मिसामध्ये सहभागी व्हावे. तदनंतर त्यांच्यासाठी स्नेहमेळावा आयोजित केला आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वसई येथे शासनाच्या आदेशानुसार येत्या रविवारी दिनांक 28/6/2026 रोजी राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहीम 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांसाठी राबविण्यात आली आहे. कृपया यांची पालकांनी नोंद घ्यावी.
ख्रिस्त सभा येत्या सोमवारी संत पीटर व संत पॉल या प्रेषितांचा सोहळा साजरा करीत आहे. त्या दिवसाचे औचित्य साधून आपण विशेष दान गोळा करतो. भाविकांनी सढळ हस्ते दानधर्म करावा. ब्रदर लिरॉन डिकोना यांना सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ज्योतिमाता चर्च आगाशी येथे बिशप थॉमस डिसोजा यांच्या हस्ते उपधर्मगुरू पदाची दीक्षा देण्यात येत आहे. आपणास प्रेमाचे आमंत्रण. आपण ब्रदर लिरॉन तसेच यावर्षी वसई धर्मप्रांतासाठी नव्याने सेमिनरीमध्ये दाखल झालेल्या आपल्या 4 तरुणांसाठी प्रार्थना करूया. येत्या शुक्रवारी 3 जुलै रोजी ख्रिस्त सभा संत थॉमस भारताचा प्रेषित यांचा सोहळा साजरा करीत आहे. येत्या शनिवारपासून संडे स्कूलला व दूरीकरणाच्या वर्गाला नियमितपणे सुरुवात होत आहे. KG पासून 9वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी शनिवारी संध्याकाळी 4:30 वाजता उपस्थित राहावे. तदनंतर 5:30 वाजता मुलांसाठी पवित्र मिसा होईल. दूरीकरणाचा वर्ग संध्याकाळी 6:30 वाजता रमेदी माता संकुलमध्ये होईल. शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता जीवन दर्शन केंद्र गिरीज येथे ईशज्ञान अभ्यास वर्गाचे उद्घाटन आयोजित केले आहे. हा 4 वर्षाचा कोर्स आहे. यावर्षी नवीन करार अभ्यासला जाणार आहे. कोर्स फी ₹1000. मराठी भाषेतील अभ्यासक्रमाचे वर्ग दर शनिवारी संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 7 पर्यंत जीवन दर्शन केंद्र गिरीज येथे असतील आणि इंग्रजी भाषेतील कोर्स शनिवारी संध्याकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत संत अगस्टिन हायस्कूल बरमपूर वसई येथे असतील. जून महिन्याच्या नोवेनाच्या मूल्यमापनाची सभा येत्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता होईल. चर्चच्या जीर्णोद्धाराच्या नवीन बांधकामासाठी कन्स्ट्रक्शन मटेरियल, टिलिंग लेबर कॉन्ट्रॅक्ट, इलेक्ट्रिकल लेबर कॉन्ट्रॅक्ट, प्लंबिंग लेबर कॉन्ट्रॅक्ट, ओल्ड BTC वुडन डोर्स अँड विंडोजसाठी निविदा मागविण्यात येत आहेत. निविदा अर्ज चर्च कार्यालयातून सोमवार दिनांक 29 जून या दिवशी सकाळी 8 ते 12 ह्या वेळेत घेऊन जावे व शुक्रवार दिनांक 3 जुलैपर्यंत आणून द्याव्यात. आजचा दिवस व येणारा आठवडा प्रभूच्या कृपेत जावो ही सदिच्छा. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनीनं आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. धन्यकुमारी मरियेपासून जन्मलेल्या परमेश्वराच्या पुत्राने मानवजातीचा उद्धार केला. आपल्या कृपादानाने तो तुम्हाला परिपूर्ण करो. मरियेद्वारे तुम्हाला जीवनदाता प्राप्त झाला. त्याच्या प्रेमदायी कृपाक्षेत्राखाली तुम्हाला आनंदमय अनुभव येवो. आपण मरियेच्या सणात आनंदाने सहभागी झालो होतो. पवित्र आत्म्याच्या आनंदमयी कृपादानाने व सार्वकालिक राज्याच्या वरदानाने तुमची हृदये भरून जावोत आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा राहो. जा मिसा समाप्त झाली आहे. रमेद मातेच्या नवेनाची प्रार्थना. हे आमच्या रमेदी माते, त्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजेच आजारांतून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्यामार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझ्या आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र आलेले आहेत. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारांतून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरावर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती आणि प्रेम सदैव नांदण्यासाठी
आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे आलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलविण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आपल्या मनातील हेतूसाठी प्रार्थना करूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. हे रमेदी माते, प्रिय भाविकांनो, पावसाची आपण सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहोत. आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वर पित्या, चराचर सृष्टीच्या निर्माणकर्त्या, मानवाच्या दैनंदिन जीवनासाठी पावसाची तू आम्हाला फार मोठी देणगी दिली आहेस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. यावर्षी आम्हाला पिण्यासाठी, शेती बागायतीसाठी व वीज निर्मितीसाठी चांगला पाऊस दे. अतिवृष्टी व अवर्षण यापासून आमचं संरक्षण कर. हीच प्रार्थना आम्ही तुझ्या चरणी करतो. गायन पत्रिका गीत क्रमांक 35 रमेदी माता उपचारांची तू राणी.